रत्नागिरी हे नाव जरी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर जलदुर्गांची मालिकाच उभी येते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग इत्यादी पूर्णतः समुद्राने वेढलेल्या किल्ल्यांमध्ये सुवर्णदुर्गाची गणना होते. या किल्ल्यांच्या तटांशी रात्रंदिवस सागराचे पाणी धडका देते. फेसाळणारे पाणी, लाटांच्या रेषा, लाटांचा आवाज अशा पाण्यातील आगळीवेगळी गंमत पाहिली की मन आनंदाने अगदी भरून येते. नमस्कार. आता आपण आलो हरणे बंदरावरती आणि या ठिकाणावरनं आपल्या होडीमधनं सुवर्णदुर्गाला जायचं आहे. आमच्या कोकण दूरदर्शन मोहिमेतील पहिल्या दिवसातील हा दुसरा किल्ला आहे सुवर्णदुर्ग. इतिहासात प्रत्येक काळातील राज्यकर्त्यांनी आपल्या राज्याच्या सीमा समुद्राला भिडलेल्या असताना त्यांच्या संरक्षणासाठी आरमाराचे अपार महत्त्व ओळखले होते. म्हणूनच समुद्रात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवरती अनेक शतकांपासून जलदुर्ग सागराचे व समुद्र तटांचे रक्षण करत उभे आहेत. कोकणातील समुद्र तटांचे रक्षण करते असणारे आंग्रे कुटुंब म्हणजे समुद्रावरचे जणू राजेच होते. अनेक शतकं आंग्र्यांच्या कित्येक पिढ्यांनी पराक्रम गाजून समुद्राचे व किनाऱ्यांचे रक्षण केले आहे व त्यापैकीच असलेला आज पाहणारा आपण तो आहे तो सुवर्णदुर्ग किल्ला. सुवर्णदुर्गावरती उतरण्यासाठी होडीमधून धक्का नसल्याने सुवर्णदुर्गाच्या किनाऱ्यावर कधीकधी गुडघावर पाण्यामध्ये सुद्धा उतरावं लागतं. इथली पांढरी शुभ्र वाळू तुडवत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोचायचं. दरवाजासमोर वाळूची पुळण व त्यात पडलेल्या 2 तोफा आहेत. दरवाजाला अधिक संरक्षण देण्यासाठी केलेल्या बांधकामांचे अवशेषही दरवाजाच्या अलीकडे आहेत. समुद्रात एका खडकावर सुवर्णदुर्ग किल्ला आहे. समुद्राचे पाणी सारखे या तटबंदीवरती आपटत असते. किल्ल्याच्या तटबंदीचा विचार करता तटबंदी चांगल्या उंच प्रकारे आहे. वळणाकार असे याचे प्रवेशद्वार बांधलेले आहे. तटबंदीवरचे बुरुज नजरेमध्ये भरण्याइतके आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून ते उत्तराभिमुख आहे. या प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या पायरीवर कासवाची कोरलेली प्रतिमा आपल्याला बघायला मिळेल व उजव्या बाजूच्या तटबंदीवर एक कोरलेली हनुमानाची मूर्ती दिसेल, जी अनेक किल्ल्यावरती आपण पाहिले असाल तर हनुमानाचं मंदिर, हनुमानाची मूर्ती आपल्याला अनेक किल्ल्यांवरती दिसते. आणि जे मोठे होल आहेत ते तोफा टाकायचे. आणि बेसिकली म्हणजे ते आपल्या शिवसेना शाखेवर असते त्याला म्हणतात चर्या. ओके. चर्या ज्या होत्या ना त्या तोफा बंदुका यायच्या आधी जेव्हा धनुष्यबाण वापरायचे ते बांधणीचा दरवाजा आहे. सुंदर दरवाजा म्हटलं ते तो चोर दरवाजा तो पाठीमागे. ठीक आहे. त्या दरवाजाचं अजून बाकीचं वैशिष्ट्य काय? राक्षस आहे. प्रवेशद्वारामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उजव्या व डाव्या बाजूला आपल्याला पहारेकरांच्या देवड्या पाहायला मिळतील. सुंदर असा गोमुख पद्धतीचा महादरवाजा किंवा मुख्य प्रवेशद्वार आपण याला म्हणू शकतो. आणि या ठिकाणी आपण प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला किल्ल्याच्या तटबंदीवरती जाण्यासाठी मार्ग आहे, पायरी मार्ग आहे. आणि वर इकडच्या इकडे दारुगोळा वगैरे साठवून ठेवायला तात्पुरता असलेली खोली आहे. आणि ह्या तटावरून ना एंड पर्यंत चालत गेलं ना तर त्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण बुरुज आहे. नॉर्मली कसं असतं तिकडे किल्ला असा स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न म्हणजे सुवर्णदुर्ग असं म्हटलं जातं. आणि आरमाराचं प्रमुख म्हणजे सुवर्णदुर्ग. कान्होजी आंग्रे यांचं या ठिकाणी असलेलं सत्ता आणि या सुवर्णदुर्गाच्या मार्फत सागरावरती असलेलं एक लक्ष्य म्हणा किंवा एक सत्ता म्हणा या सुवर्णदुर्गाच्या मार्फत केली जात होती. आणि आरमाराचं एक प्रमुख स्थान कुलाबा किल्ला असेल किंवा विजयदुर्ग असेल किंवा सुवर्णदुर्ग मुख्य समजलं जातं. शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी या सुवर्णदुर्ग किल्ल्याची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला हरणे बंदराच्या जवळ असलेल्या बेटावरती हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे. आणि तोफा ठेवून शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी ही जागा याला जंगे असं म्हणतात.
समुद्र सपाटीपासून 1400 फूट उंच असलेला हा जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे आणि हर्णे बंदराच्या किनाऱ्यालगत असलेला हा किल्ला. हर्णे बंदर हे पूर्वी व्यापारी मार्गासाठी किंवा या बंदरावरती व्यापार चालायचा, त्या बंदरावरती लक्ष ठेवण्यासाठी या जलदुर्गांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि माझ्या पाठीमागे किंवा मी ज्या बुरुजावरती उभा आहे असे एकूण 21 बुरुज या सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती आहेत. जवळपास 4.5 एकर एवढं क्षेत्रफळ असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आहे. 1660 छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला जिंकून सुवर्णदुर्ग हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला व नंतर सरखेल कान्होजी आंग्रे आरमार प्रमुख, स्वराज्याचे आरमार प्रमुख यांच्या ताब्यात हा किल्ला होता. कान्होजी आंग्रे हे त्यांचे पुत्र तुळोजी यांच्यापर्यंत या किल्ल्यावरती कान्होजी आंग्र्यांची सत्ता होती किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या ताब्यात हा किल्ला होता. 1775 हा किल्ला पेशव्यांना देण्यात आला व त्यानंतर 1818 पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला. असा काहीसा इतिहास त्या सुवर्णदुर्गाचा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा घटना, बऱ्याचसा इतिहास सुवर्णदुर्ग किल्ल्याने पाहिलेला आहे आणि सत्तंत्र या सुवर्णदुर्ग किल्ल्याने पाहिलेले आहेत. असा मोकेच्या ठिकाणी व भौगोलिकदृष्ट्या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी किंवा समुद्रावरच्या हालचालीचं शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा मानला जायचा. आरमारामध्ये अशी एक वेगळी ओळख किंवा महत्त्वाचं स्थान स्वराज्यामध्ये त्या सुवर्णदुर्गाचं होतं. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णे बंदराच्या किनारपट्टीवरती 3 किल्ले निर्माण करण्यात आले होते. त्यातील समोर जो दिसतोय तो आहे कनकदुर्ग, जिथून आपण बोट पकडली. त्यानंतर त्याच्या बाजूला असलेला दुसरा फत्तेगड, जिथे आता घरांची वस्ती आहे. किल्ला त्या ठिकाणी आता अस्तित्वामध्ये नाही आहे. आणि त्यानंतर फत्तेगडच्या बाजूला असलेला गोवागड, असे एकूण 3 किल्ले सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी या बंदरावरती निर्माण करण्यात आलेले होते. सुवर्णदुर्ग किल्ल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जोडल्याने या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. शिवाजी महाराजांनी 1660 हा सुवर्णदुर्ग किल्ला जिंकला. त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची चांगल्या प्रकारे डागडुजी केली आणि आपले आरमार सैन्य या किल्ल्यावरच वाढवले. 1757 आंग्रे व इंग्रज यांच्यामध्ये बऱ्याचशा चकमकी झाल्या व 1802 या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर दुसरे बाजीराव राहायला आले. किल्ल्याची उंच जास्त असल्याने हा किल्ला दूरवरूनही आपल्या नजरेस पडतो. ही गोष्ट या सुवर्णदुर्ग किल्ल्याची विशेषता आहे. समुद्राच्या एका खडकावर हा किल्ला उभारल्याने या किल्ल्याला खूप महत्त्व आहे. सुवर्णदुर्ग या किल्ल्याचा सर्वात जास्त काळ हा या आंग्रे घराण्यासोबत जोडलेला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आजोबा शेखोजी आंग्रे यांनी या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे तटबंदीचे काम केलेले आहे. शेखोजी आंग्रे यांचा मुलगा तुकोजी आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या सुवर्णदुर्ग किल्ल्याचे उपसेनापती होते. पुढे 1688 साली सुवर्णदुर्ग हा किल्ला मोगल सरदार सिद्दीक कासिमने जिंकला. या किल्ल्यासाठी पुढे कितीतरी वर्षे झुंज चालली व पुढे मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला. मराठा राजांच्या वतीने सुवर्णदुर्ग किल्ल्याची जबाबदारी ही कान्होजी आंग्रे यांच्याकडे दिली. इसवी सन 1700 हा किल्ला राजाराम महाराजांकडे गेला व नंतर ताराराणी यांनी 1714 या किल्ल्याची जबाबदारी घेतली व ताराराणी यांच्यापासून कान्होजी यांनी पक्षता सोडली तेव्हा हा किल्ला शाहू महाराजांकडे गेला. 1802 दुसरा प्रताप बाजीराव हे या किल्ल्यात काही दिवस राहिलेले इतिहासात नोंद आहे. सुवर्णदुर्गाच्या भक्कम तटबंदीवरून चालत असताना आपल्याला हिरवं पाणी असलेले तलाव आणि पडझड झालेले वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. सुवर्णदुर्ग किल्ल्याची तटबंदी ही बेसाल्ट खडकापासून बनवण्यात आलेली आहे आणि अत्यंत कठीण समजले जाणारे हे बेसाल्ट खडकाचे दगड जे ज्वालामुखीपासून तयार झालेले असतात. खूप कठीण असा दगड असतो आणि आत्ता आपण पाहिला असाल की या किल्ल्याच्या तटबंदीवरती वरचा बराचसा भाग हा डागडुजीमध्ये नव्याने बांधण्यात आलेला आहे. 1688 साली मोगल सरदार सिद्दीक कासिमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाले होते. ही गोष्ट कान्होजी आंग्रे यांना समजली. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांचं वय होतं 20 वर्ष. त्यांनी रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला.
पण हा हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. कान्होजीने शिताफिसीने मोगलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकार्यात उत्साह संचारला होता व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवत ठेवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्धीने वेढा उठवला. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गचे नवे किल्लेदार बनले होते. भक्कम आणि शाबूत असलेल्या तटबंदीवरनं आपण सहज फिरू शकतो. या तटबंदीवरती फिरत असताना अनेक ठिकाणी दगडामध्ये कोरीव असलेले तटबंदीमध्ये लावलेले दगड आपल्याला दिसले आणि त्याचा उपयोग या पहारेकरी किंवा सैनिक जे आहेत त्यांना रात्रीच्या वेळेस या ठिकाणी मशाल अडकवून या ठिकाणी प्रकाश केला जायचा. हे दारुगोळा साठवण्याचं कोठार आहे. दारुगोळा कोठार असे याला म्हणतात. अत्यंत प्रशस्त असलेलं आतमध्ये बांधकाम आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. दारुगोळा साठवण्याचं ठिकाण. किल्ल्याच्या मध्यावरती भग्नावस्थेत असलेले उद्ध्वस्त झालेल्या वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आणि दुर्दैवानं या किल्ल्याच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले वृक्ष यांची खूपच गर्दी या किल्ल्यामध्ये आहे आणि अतिशय दुरवस्था असलेल्या या अवशेषांची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या तटाकडे एक सुरेख असा चोर दरवाजा दिसेल. हा चोर दरवाजा आजही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो व त्या चोर दरवाजामधून आपण किल्ल्याच्या बाहेर म्हणजे पश्चिमेच्या बाजूला बाहेर पडू शकतो. अशा पद्धतीमध्ये त्या चोर दरवाजाची रचना केलेली आहे. पाठीमागचा पूर्ण तटबंदीचा भाग या ठिकाणावर आपल्याला स्पष्ट बघू शकतो. सुवर्णदुर्ग किल्ला हा स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु आज जर आपण किल्ला पाहिला तर मात्र नक्कीच आपल्याला कुठेतरी वेदना होतात, कारण त्याची दुरवस्था खरं तर पाहत नाही. त्या तोफा असतील किंवा आतमध्ये असलेली दुर्गंधी असेल, त्यानंतर झाडं असतील, याची कुठंतरी आपण दक्षता घेणं किंवा याची काळजी घेणं आपली कर्तव्य व जबाबदारी आहे. गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक आहेत आणि त्या ठिकाणी जाताना तेथील पावित्र्य असेल ते आपल्याकडनं जपलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याकडनं कचरा होणार नाही याची देखील दक्षता आपण घ्यायला पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.